वय मी कमळीला भेटायलाच मुंबईला आलतो। हा मग खरं तेव्हा तिला भेटू शकलो नाही, कारण तेव्हा जर का मी तिला भेटलो असतो तर तिला आबांविषयी समजा सांगायला लागलं असतं। मी किती दिवस तिच्यापासून हे समजा लपून ठेवणार होतो, पण मला तिला या दुःखात टाकायचं नव्हतं। तिला जर का कळलं असतं ना तेव्हा तर तिला तडक गावाकडे आली असती। मग तिच्या शिक्षणाचं, तिच्या स्वप्नाचं काय झालं असतं सांग बरं। मान्य आहे मला सगळं, पण मला तरी सांगायचं ना, ऍटलीस्ट काहीतरी मार्ग काढला असता आपण। वय पण त्यानंतर मला असं कळलं का कमळी अन्नपूर्णा आजीसने बरं वाटावं यासाठी त्यांच्या घरी त्यांची नात बनून गेली। तेव्हाही नाही मी काही बोलू शकलो, कारण मला माहित होतं का माझी कमळी एक चांगलं काम करायला गेली। मग मी मध्ये कसं मोडतं घालणार होतो। तेव्हा जर कमी बोललो असतो तर अन्नपूर्णा आजीसने मी वाईट वाटलं असतं, म्हणून मग तेव्हा मी गप राहिलो। त्यानंतर मलाच तिकडं लपून राहणं सहन होईना, म्हणून मग परत गावाकडं आलो। ऋषी बाबा मला खरंच माफ करा। अहो मला तुम्हाला नाही तर मॅडमला तिकडं फसवायचं नव्हतं। मावशी, फसवण्याचा संबंधच नाहीये इथे। तुम्ही आईला जरी सांगितलं असतात ना तरी तिने समजून घेतलं असतं, गैरसमज नसता केला। खरं आहे, मला तर तू फसवलंस की ग। मी तुला आणि आबांना भेटायला मिळावं म्हणून एक एक दिवस कसा काढत होतो आणि तू माझ्यापासून लपून राहिलीस। तू स्वतःच्या पोरीला फसवलंस तर आबांचं सत्य कळू नये म्हणून। अगं मी तुम्हाला भेटायला मिळावं म्हणून एवढं तळमळत होतो, तरी मी त्याचं तुला काय वाटलेलं नाही? नाही ग राजा, असं नाही। हाय, तू तिथं असताना मला भेटत होतीस, माझ्या डोसक्यावर हात ठेवलास, मला कानातलं दिलंस, सगळं लपून केलंस। खरं मी तुमच्या प्रेमासाठी भुकेलं होतो आणि तरी तू माझ्या समोर आली नाहीस। ऋषी सर, तुम्हाला तर सगळं माहित होतं ना, तरी तुम्ही काय बोललेलं नाही। आणि आता तुमची अपेक्षा आहे का मी तुमचं ऐकून घ्यावं का? तर तुम्ही सांगायलाय म्हणून मी ऐकायचं। माझ्या आबांचं जिथं अस्तित्व आहे तिथनं तुम्ही जायला सांगताय मला। आता काय बी झालं तरी मी इथनं कुठं बी जाणार नाही। नाही नाही, माझं चुकलं ग पोरी, मला खरंच मला माफ। तू तर माझ्या संग बोलूच नकोस। वरीच झालं आबांचं सत्य लपवलंस, मला नाही बोलायचं तुझ्या संग। कमळे, हे कमळे